भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोध डावलत संस्थेला 5 हेक्टर जागा. मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू, वडेट्टीवारांची टीका. तर सबभूमी देवा भाऊकी, राऊतांचा टोला, राष्ट्रवादीची सावध भूमिका. अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची 2.5 तास बैठक, जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता. मराठा आंदोलन, नाराजीची चिंता, नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा. अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं ठाकरे पवारांकडून लिहून घ्या. फडणवीसांचं मनोज जरांगेंना आव्हान. सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची स्वाक्षरी. फडणवीसांचा गौप्यस्फोट. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिक दौरा, कोल्हापुरातल्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार. पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, मोदींच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य. आजही मुसळधार पावसाचा इशारा. मधुकर पिचड आणि वैभव पिचड स्वगृही परतण्याची शक्यता. शरद पवारांची पुन्हा भेट घेतली. रात्री उशिरा जरांगेंना सलाईनमधून औषध, गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी उपचार घेतले. कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षक संघटना आक्रमक, 22 शिक्षक संघटनांचं सामायिक रजा आंदोलन. अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव, पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप. याचिकेवर आज तातडीची सुनावणी. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जागांवर मतदान. 6 जिल्ह्यातील 25 लाख काश्मीरी मतदार मतदानाचा हक्क बजावणार. सोन्याच्या दरात मोठी उसळी, जळगावमध्ये सोन्याचा दर 77,000वर. अमेरिकी फेडच्या व्याजदर कपातीचा परिणाम. राज्यभरात आज मुसळधारेचा इशारा, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.